माझ्या सर्व कार्यकर्त्यांना राम राम. तर आमचा दिवस 8वाचा. तर आज पहा आजचा दिवस कसा जातो तुम्ही पहा. तुम्ही ना पाहू, मी सांगतो तुम्हाला. चला पुढे पाहू. हे काय सकाळी सकाळी आम्ही बकरं सोडल्याशिवाय दुसरं काही कामच नाही आम्हाला. ह्या बी निघल्या माग माग. चाल काही विषय नाही. आता या चर राहिल्या बकऱ्या सगळ्या. तर काय पाहू दुसरं काही. तोपर्यंत काय मला बसायचं. ती तरी कोण एकटी उभं राहिली काय. मी घुसले आता चराला ज्याच्या त्याच्या ठिकाणी. जेवण झाले आता आमचे. आम्ही चाललो घरी. तर आज अजून एक मेंबर ऍड झालेला आहे. आमचं पहिलं वय. मला वाटलं ठेवून द्यायला त्याने द्यायला माझ्याकडे लगे. बोलू नको काही. थांब. नाही बोलत काही नाही बोलत. सगळ्या बकऱ्या बसल्या बा मध्ये. आता बाहेर ठेवलं. काय झालं ते बोलले रे शहाणा. मी फोन अरे बैस बैस बैस. हे बघा. तर आमचा होता आजचा दिवस तरी आजचा आहे आमचा दिवस 8वा. तर आज आम्हाला परत एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे. आणि हे आमचा तो पहिला मेंबर जो पहिले ऍड झाला ते बघा कसा बसू राहिला आता. आणि हे बाकीचे आपले मंडळी. पलीकडून आमची बकुळा बसली आहे बा तिच्यात आसन. काय आता. तर आजचा दिवस खूप बोरिंग गेलाय. काय फक्त नवीन एक न्यू वन ॲडेड झालं आज. तरी दुसरं काही आज एवढं खास नाही आहे. आता संध्याकाळी खेळायचं आहे बघा व्हॉलीबॉल. मग ते दाखवतो तुम्हाला काय आहे काय नाही. आता मी काय करणार, नुसतं आपलं रोजचं रुटीन घास घीस कापायचं, गवत कापायचं, घेऊन जायचं. दुसरं काय. हे बाय सप्ताह चालू आहे त्याच्यामुळे ते आता चालू आहे. तर हे बा हे घास कापायचा आणि ते गवत कापायचं. आता एवढी कवळी परत मला घेऊन जायची आता माय बकुळाला. आधी चालू कवळी घेऊन. अरे बापरे. कोणला त्याला नाही सोडायचं. आमचे दोन आत्ता होईल. ना आमचे दोन आत्ताचे होईल. न्यू वन ॲडेड. काय आमचा दिवस इथंच संपला. आता आम्ही झोप घेईन आता. आजचा ब्लॉग इथे संपला. जय हिंद जय महाराष्ट्र. आम्हाला काय म्हणते त्याला सबस्क्राईब अँड लाईक करून जा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.